भोसले. इंद्रधनू आपटे कन्स्ट्रक्शनमध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला आहे. इंद्रधनू हे 16 एकरचं टाउनशिप आहे ॲक्च्युली तिथे. तर तिथं तुम्हाला पूर्ण म्हणजे आतापर्यंत आम्ही 6 बिल्डिंग कंप्लीट केल्यात. आता फेज 4 आणि फेज 6 अशा 2 बिल्डिंग चालू केलेल्या आहेत. आणि हे मॉल आम्ही लॉन्च केलेला आहे. तिथे कमर्शियल मॉल लॉन्च करतो आहे आम्ही, केलेला आहे आता. इंद्रधनूमध्ये तुम्हाला जिमपासून वॉकिंग ट्रॅकपासून पूर्ण शॉपिंग मॉलपर्यंत अवेलेबल करून दिलं आहे आम्ही. बाहेर फक्त जॉबला आणि एज्युकेशनलाच जायचं आहे तुम्हाला. 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK, 2.5 BHK, 3 BHK, इवन 4 आणि 5 BHKचे पण डुप्लेक्स आम्ही अवेलेबल केले आता सध्या. 250 फ्लॅटचं स्कीम लॉन्च केलं आहे. त्यातलं ऑलमोस्ट आमचं 50% बिल्डिंग सेल आउट झाली आहे आणि ॲग्रीमेंट पण डन झालेले आहेत सगळ्यांचे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि सोलापुरातली एकमेव टाउनशिप आहे की जिथं तुम्हाला शॉपिंगपासून वॉकिंग ट्रॅकपर्यंत सगळं अवेलेबल आहे. कस्टमर म्हणजे वैशिष्ट्य म्हटलं तर सोलापुरातले 86 डॉक्टर्स आपल्या टाउनशिपमध्ये राहतात सर. एक जो स्टँडर्ड कम्युनिटी आहे, सराउंडिंग आहे, आपल्या मुलांच्या वाढ होण्यासाठी जे सराउंडिंग आपल्यासाठी अपेक्षित असतं तसं सराउंडिंग आम्ही तिथं निर्माण केलेलं आहे. तर नक्कीच मुलांच्या जडणघडणीमध्ये त्याचा चांगलाच उपयोग होईल असं मला वाटतं. मी रवींद्र गंगणे, राज हायड्रॉलिक अँड सेफ्टी इक्विपमेंटतर्फे आमचा हा स्टॉल आहे इथं. याच्यामध्ये आमच्याकडं ऑल इंडस्ट्रियल सेफ्टी, रोड सेफ्टी मटेरियल आहे. शूज, हेल्मेट, जॅकेट, सेफ्टी नेट, सेफ्टी कोन्स आहेत. या प्रकार सर्व मटेरियल आम्ही डीलरशिप आहे आमच्याकडे. मग किती वर्ष आता तुम्ही सहभागी होता? आमचं हे 2रं वर्ष आहे इथं. कसा रिस्पॉन्स आहे कस्टमरचा ग्रामीण भागातल्या? जास्त कोणत्या वस्तूंना आपल्याकडे मागणी कोणत्या वस्तूंना आपल्याकडे मागणी? हेल्मेट, शूज आणि नेटसाठी वगैरे मागणी चांगली आहे यावर्षी. मी अजय उर्फ शहाजी राऊत, प्रोप्रायटर राऊत कन्स्ट्रक्शन सोलापूर. आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जे एक्सपो भरवलेलं आहे, अतिशय इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटला आणि खरी गरज आहे. सध्याच्या काळामध्ये ज्या नवीन मशिनरी येत आहेत, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जी प्रगती होती ती पूर्णपणे आम्हाला या एकाच ठिकाणी पाहायला मिळते आणि इथं आल्याचा एक अतिशय वेगळा आनंद मिळतो. आणि धंद्यामध्ये काय आणखीन सुधारणा करता येतील किंवा प्रगती करता येईल किंवा नवीन काय आहे ते प्रत्येक स्टॉलला भेट दिल्यानंतर अगदी बरं वाटतं. आणि असं प्रदर्शन नेहमी प्रत्येक वर्षी बरं जावं, सोलापूर शहरवासियांसाठी अतिशय उत्तम आहे. आता मी LNTचं स्टॉल बघितलं, ॲजेक्सचं स्टॉल बघितलं. ॲजेक्सचं मी ऑलरेडी आमच्या कंपनीमध्ये परचेस केलेलं सुद्धा आहे. तर 2-3 रिगार्डिंग विषय होते ते क्लिअर झाले ॲजेक्समध्ये. LNTचं पण आमच्याकडे 2-3 मशिनरीज आहेत. त्या मशिनरी पण नवीन टेक्नॉलॉजी जी आली आहे त्याच्याबद्दल तर ओव्हरऑल व्ह्यू चांगला आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे सगळी व्यवस्थित आहे आणि क्लीननेस आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. जे काही कन्फ्युजन असतील आपल्या तर ते आणल्यानंतर मशिनरीच्या डेमोज आहेत सगळ्या. त्या सगळ्या डेमो बघितल्यानंतर जे काही कन्फ्युजन आहे हे सगळं क्लिअर होतं. काय स्टॉल कुठले पाहिलं आता? स्टॉल आम्ही आता LNTचं बघितलं, ॲजेक्सचं बघितलं जस्ट, आणि त्याच्यानंतर गुब्बी कन्स्ट्रक्शन म्हणून जे आहे त्या मशिनरीजचा त्या सगळ्याचा स्टॉल बघितला आहे. टाटाचं स्टॉल आम्हाला चांगलं वाटलं, JCBचं स्पेशली. व्हरायटीज भरपूर आहेत जे म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे आहेत त्यांना जे नवीन काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बघण्यासारखी इथे आहे. 2-3 टेक्नॉलॉजी नवीन आहेत, बघण्यासारखे आहेत. ॲजेक्समध्ये आता ते पेट्रोलचं एक नवीन अकॅडमी इथं आहे. हे माहीतच नव्हतं, आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. मॅक्झिमम लोकांना माहीत नाही. ते नवीन टेक्नॉलॉजी बघितली. चालता फिरता पेट्रोल पंप थोडक्यात तो एक विषय थोडासा वेगळा वाटला. असे आहेत, बरेचसे आहेत बघण्यासारखे विषय आहेत. म्हणजे अशा एक्सपोचे आयोजन करणं काळाची गरज वाटते का आपल्याला? हो, 100%. तो म्हणजे टेक्नॉलॉजी कशी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. एक्सपोजमुळंच ती टेक्नॉलॉजी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते. टेक्निकल माणसं जी असतात त्यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचणं गरजेचं आहे. तर अशा एक्सपोजमुळंच तो एक सोर्स आहे पोहोचण्याचं. तर हे असे एक्सपोज झाले पाहिजे असं एक वाटतं प्रत्येक कंपनी. गीतांजली पेंट कंपनी तर्फे हा स्टॉल लावलेला आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कन्स्ट्रक्शन खूप चांगल्या पद्धतीने सोलापुरात चालू आहे आणि डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. जेवढाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने प्रोडक्ट मार्केटमध्ये डिलिव्हर होऊ शकतं लोकांना.
त्यामुळे आमच्याकडे जे काही चांगले प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही या स्टॉलवरती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ग्रॅकोची अमेरिकन मशीन आहे आमच्याकडं, जी मशीन 22 मजली बिल्डिंगपर्यंत पेंटचं काम करू शकते आणि 2 माणसं पूर्ण बिल्डिंग त्या मशीनद्वारे रंगवू शकतात. तर एक्सटेरियर पेंट, इंटेरियर पेंटसाठी लागणारी ती ग्रॅकोची 3 प्रकारच्या मशीन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. मी प्रथमतः सोलापूर बिल्डर असोसिएशनला मनापासून धन्यवाद देतो, कारण सोलापूर एकेकाळी फक्त गुंटेवारीचं शहर होतं आहे का काय अशी भीती सोलापूरमध्ये होती. पण नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की हळूहळू आता स्कीम्स वाढत चाललेले आहेत आणि गुंटेवारीला कुठंतरी आता ब्रेक लागला आहे. आणि गुंटेवारीची खरेदीसुद्धा आता कलेक्टरने बंद केलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हीच लढा दिला होता. कारण बीडी घरकुलमध्ये मला अनुभव इतका वाईट होता की प्रत्येकजण येत होता आणि तिथं गुंटेवारीवर प्लॉट टाकायचे आणि विकायचे आणि ते आल्यानंतर मला त्रास होत होता की त्यांना परत सगळी सुविधा द्यायची आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती वाढत होते की तेवढ्या सुविधा महापालिका देऊ शकत नव्हती. आणि हे गुंटेवारीवर करणारे कुठलंही बोर साधा बनत नव्हते, ना लाईटचा पत्ता नाही, ना रस्ता नाही, काही नाही, असंच फक्त प्लॉट पाडायचं आणि विकायचं एवढंच काम चालू होतं. पण जोपर्यंत आपण बाहेर काय चाललं आहे जगामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट चालली आहे, ही अशा एक्सपोच्या माध्यमातूनच लोकांना समजू शकणार आहे. असे प्रदर्शन जर सोलापुरात घडले तर लोकांना समजणार आहे की कशा पद्धतीचं घर असावं, काय असावं, आपण घर घेताना काय काय बघितलं पाहिजे. आज कुठली अवेअरनेस आजपर्यंत बऱ्याच लोकांना, अतिशय शिकलेल्या लोकांना सुद्धा माहीत नाही की नेमकं आपण घर घेताना काय काय पेपर्स बघितले पाहिजेत. तर असे जर एक्झिबिशन्स कायम राहत राहिले तर त्याच्यातून लोकांना नवीन नॉलेज मिळेल. बिल्डर्सनासुद्धा नवीन नवीन इक्विपमेंट जे आधुनिक आता येत चाललेले आहेत त्याची माहिती होईल आणि त्याच्यामुळं सोलापूरचा विकास निश्चित होणार आहे. सोलापूरच्या जे काय आज आपलं गिरणगाव किंवा हे जे गुंटेवारीचं गाव वगैरे जे आपलं लेबल लागलं होतं ते कुठं तर पुसण्यासाठी फार मोठा उपयोग ह्या एक्झिबिशनचा होते असं मला वाटतं. देशभरामध्ये आता रस्त्यांचं जाळं नितीन गडकरींच्या माध्यमातून होतं आहे. अशा परिस्थितीत अशा प्रदर्शनाची गरज आहे. नाही, सगळ्याच बाबतीत आता रस्ते पण आपण बघतोय की सगळेच शहरातल्या छोट्या छोट्या गावात सुद्धा मोठे चांगले रस्ते होत चाललेले आहेत आणि अशावेळी त्याच्या इक्विपमेंट्स, कारण आपण जुन्या पद्धतीने आता आम्ही महापालिकेमध्ये काम करत असताना सुद्धा मी बघितलं की ते टेंडर ठराविक लोकच घ्यायचे आणि मग ठराविकच ते जुन्या कुठल्या तर पद्धतीने आपण काम करायचं. तर आता आम्ही टेंडर काढताना सुद्धा कंपल्सरी पेवरचा मालक असला पाहिजे किंवा हे असलं पाहिजे, आधुनिक मशिनरी त्याच्याकडे असली पाहिजे, ही महापालिकासुद्धा अट घालायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळं काय व्हायला लागलं की क्वालिटी मिळायला लागली आहे चांगली. मला वाटतं उलट मटेरियलची बचतसुद्धा होती आहे आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता लोकांना मिळतो आहे. तर मला वाटतं ह्याच्यामुळं फार मोठा फायदा सगळ्याच लहान मोठ्या काम करणाऱ्या या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यांनाच होत चाललेलं आहे. आत्ताच युवराजजींनी किंवा आनंदासनी सांगितलं की अनेक जे मशिनरी इथं आलेले आहेत बाहेरून ते जवळजवळ 80% इथंच विक्री झालेली आहे त्यांची. म्हणजे परत कोणी नेणार नाही, परत त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा सुद्धा खर्च त्यांना पडणार नाही. एवढा चांगला रिस्पॉन्स सोलापूरकरांनी दिला आहे. मी सर्व सोलापूरकरच्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला मनापासून शुभेच्छा देतो आहे की तुम्ही विकासाचा एक पाऊल कुठंतरी पुढे टाकताय आणि निश्चित उद्या सोलापूर शायनिंग होईल. नुसतं स्मार्ट सिटीसारखं नुसतंच नावाला स्मार्ट नाही तर खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास होईल असं मला वाटतं. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांचा आहे. या ठिकाणी 9 कोटीच्या मशीन सेल झालेल्या आहेत. म्हणजे विक्रीचा एक चांगला उच्चांक आम्ही आज दुसऱ्या दिवशी गाठला. तसेच प्लॉट व फ्लॅटला सुद्धा चांगली मागणी आहे आणि हाच रिस्पॉन्स उद्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याकरिता मी सोलापूरकरांना आवाहन करतो, उद्यासुद्धा नाताळची सुट्टी आहे, त्या लोकांनी यावं आणि या मॅचकॉनला व्हिजिट द्यावी. आज या 55 स्टॉलमधून बरीच लोक सकाळपासून किमान 1,500 लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे. असेच उद्या आपल्याला साधारण 4,000 ते 5,000 व्हिजिटर्स अपेक्षित आहेत. आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया दर 2 वर्षानंतर 1 वर्ष म्हणजे 1 वर्षाआड हे प्रदर्शन आयोजित करतं सोलापूर आणि 1 वर्ष पुणे. आता यावर्षी आम्ही इथं आयोजित केलेलं आहे. 2025ला हे प्रदर्शन सोलापुरात असणार आहे आणि असा हे चांगलं व्यासपीठ आम्ही सगळ्या या ग्राहकांना आणि बिल्डर्सना आणि मशिनरी ओनर्सना हे निश्चित करून देण्याचा मानस आहे आणि तो आम्ही अखंड नेहमी चालू ठेवू यात शंका नाही.
like, subscribe, click on the bell.